खरोखर घरात जो करता माणूस असतो ना, त्या करत्या माणसाला फार त्रास असतो. त्याचं दुःख कोणी समजून घेण्यासाठी नसतं. कधी कधी माणसाला सुद्धा बोलतात महिला मंडळ, नको ते शब्द बोलतात. काय केलं तुम्ही, काय करता आमच्यासाठी तुम्ही. सगळ्यात मोठा त्रास जो मालकाला राहतो ना, तुम्ही सांगता आम्हाला वेळ देत नाहीये, आम्हाला किंमत देत नाहीये. पती पत्नीचं नातं त्याच दिवशी टिकून राहील ज्या दिवशी प्रत्येक बाई ही स्वतःच्या मालकाला इज्जत देईल, मान सन्मान देईल आणि आदर देईल. सध्या नाते मोडतायत, फक्त आदर नाही भेटत. माणसं सुद्धा सांगतात कधी कधी, जो करता माणूस आहे, कोणती गोष्ट घरात नाही, कोणती वस्तू नाहीये, कुणाला कोणता त्रास आहे, कुणाला कोणते हाल आहेत, कुणाला काय पाहिजे, कोणती वस्तू कधी आणून द्यायची, सगळ्या गोष्टीचा विचार राहतो. तरी सुद्धा घरातले म्हणतात एवढे पैसे येतात मग जातात कुठे. जो करता माणूस आहे त्यांना कळतं काय असतं. कधी कधी पहा, लहानपणी सगळ्यांनीच माहिती आहे, पहिला काळ असा होता. आमची आजी सुद्धा जर बाजारात गेले तर 20-20 जण राहायचे एका कुटुंबामध्ये आणि 1 किलो चिवडा आणायला जायचा. 1 किलो अर्धा किलो चिवडा आणला ना, तर जी आपली म्हातारी आजी आहे का, ती आजी सगळ्यांचे वाटे घालून द्यायची पेपरवरती. आपोआपले वाटे उचला, जेवढे माणसं आहेत तेवढे. कित्येक वेळा असंही घडलेलं आहे, जिनं वाटे घालून दुसऱ्याला वाटलं का तिलाच खाण्यासाठी नाही राहिलं. तसा जो करता माणूस असतो का, स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, स्वतःकडे पाहण्यासाठी त्या माणसाला वेळ नसतो. प्रपंचाची काळजी डोक्यात राहते, प्रपंचाचं दुःख मनात राहत. रामधाई मोकलून रडत आहेत, राघवा वनवासाकरिता जाणार आहेस, तुझी काळजी कोण घेणार. प्रभू श्रीराम तिथून निघाले, दर्शन घेतले. पण कौसल्या माता राणी धाई मोकलून सांगतात, नको रे नको रे जाऊ राम राया, नको रे नको रे जाऊ राम राया. उंबरठ्या ओलांडुनी मातेची माया, नको रे जाऊ राम राया. राघवा मला सोडून जाऊ नको. प्रभू श्रीराम तिथून निघाले. ज्या वेळेला सीता मातेच्या द्वारामध्ये आलेत, सीता मातेला विनंती करू लागलेत, सीते जाण्यासाठी निघालोय 14 वर्षाच्या वनवासाकरिता, पण विनंती आहे माझ्या आईची काळजी घे, माझ्या बाबाची काळजी घे, माझ्या आई वडिलाची काळजी घे, पूर्ण अयोध्येची काळजी घे. कैकई माता आहे, सुमित्रा आहे, कौशल्य आहे. मातेची पूर्ण अयोध्येची काळजी तुला घ्यायची, सर्वांची काळजी घेण्यासाठी तुला पाठीमागे राहायचंय. पण सीता माता सांगू लागल्या, स्वामी मी नाही पाठीमागे राहू शकत. कारण मातेने अगोदर सांगितलेलं आहे, पतीच्या सुख दुःखामध्ये जी सहभागी होते ती महान पतिव्रता आहे. तुम्ही निघालात सीता जानकी, अगं वनवासाला गेल्यावर तिथे झोपण्यासाठी गादी नाहीये, उशाला घेण्यासाठी उशी नाहीये, दगडाची उशी करून तिथे झोपावं लागेल. स्वामी तयार आहे मी. अगं घाबरून जाशील, वलिकल परिधान करायचे, चालता चालता कंटाळा येईल. स्वामी तुम्ही नाजूक आहात, मी नाही. कारण 2-4च फुलं तोडण्यासाठी विश्वामित्रांनी सांगितलं, तर फुलांच्या फुलबागेमध्ये आले होते. फुलबागेमध्ये आल्याच्या नंतर 2-4 फुलं तोडले तर पूर्ण घामानं ओले झाले होता तुम्ही. पण कित्येक वेळ धनुष्य बाण प्रतींच्या लावेपर्यंत मी वरमाला घेऊन उभी होते. तेवढा त्रास मला नाही झाला, नाजूक तुम्ही आहात, मी नाही. सांगितलं, सीते अंगावरती परिधान करण्यासाठी वलिकल आहेत. ज्या वेळेला जानकी माता आणि प्रभू रामचंद्र यांचा संवाद चालू आहे, सीता मातेला सांगतात प्रभू श्रीराम, सीते वनवासाकरिता माझ्या सोबत आल्यावर
अगं धरणी मातेवरती खाली झोपावं लागेल, झोपण्यासाठी गादी नाहीये. सीता माता आज सांगू लागल्यात, स्वामी अहो माझा जन्मच तर धरणी मातीमधून आहे. जन्माला आल्यापासून जसा मला वाढवलंय जनक राजानं, तेव्हापासून मला माझ्या आईच्या कुशीत झोपण्यासाठी नाही भेटलं. पण 14 वर्ष ज्या मला आईच्या कुशीमध्ये झोपायला भेटेल याच्यापेक्षा दुसरा आनंद मोठा कोणता असणार आहे. सांगितलं सीते वलिकल परिधान करावे लागतील. स्वामी काळजी करू नका, साडीची गरज नाहीये. धरणी मातेतून माझा जन्म आहे म्हणून झाडे वेली फळे जे आहेत ना, झाडे वेली देखील माझे भाऊ मंदच लागतात ना. वलिकल जरी परिधान करण्यासाठी दिले ना, तरी जशी भावानं नवीन साडी घेऊन द्यावी सणाच्या निमित्तानं, अशी म्हणून मी ते वलिकल परिधान करेल, काळजी करू नका. उशाला घेण्यासाठी अगं दगड घ्यावे लागतील, गादी नाहीये, उशी नाहीये तिथे. सीता मातेनं सांगावं, स्वामी काळजी करू नका, पण जेथे राघव तेथे सीता, निरूप कसला माझा घेता. मला विचारण्याची विनंती करण्याची आवश्यकता नाहीये. मातेनं सांगितलेलं आहे, संस्कार आहेत. पतीच्या सुख दुःखामध्ये जी सहभागी होते, अहो 14 वर्षाच्या वनवासाकरिता तुम्ही निघून जाणार आणि तुम्हाला सोडून 14 वर्ष राहण्याची वेळ माझ्यावर येत असेल, याच्यापेक्षा दुःख मोठं कोणतंच नाही. स्वामी तुमच्या सोबत येण्यासाठी मी तयार आहे. सीता माता सुद्धा येण्यासाठी तयार झाले, हट्ट धरलेला आहे. लक्ष्मणजी निघालेत. दर्शन घेतलं कौसल्य मातेचं, सुमित्रा मातेचं, कैकई मातेचं सुद्धा दर्शन घेतलंय. तुम्ही पहा, कैकई माता 10 मोकळून रडतात प्रभू श्रीरामाच्या गळ्यात पडून. तो म्हणाला आपण सगळ्यांनी कलंक लागलेला आहे कैकई मातेला, म्हणून नाव सुद्धा कोणी कैकई ठेवत नाही एखाद्या मुलीचं. पण भगवान प्रभू रामचंद्राने ही केलेली लीला आहे. राक्षसांचा वध व्हावा, ब्रह्मदेवानी जो जय आणि विजयाला दिलेला दंड होता, सनत कुमारांनी दिलेला जो श्राप होता, तो श्राप पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्माला रावणाचा वध करणं तर गरजेचं होतं ना. त्यासाठी वनवासाला जाणं गरजेचं आहे. कित्येक राक्षसांचा वध करणं महत्वाचं होतं. ऋषी मुनींचं स्वागत, ऋषी मुनींचं रक्षण त्यांना करायचं होतं. नितांत प्रेम आहे. पण एका वेळेला पहा, कैकई माता एवढं पात्र सुंदर आहे. कैकई माता आणि प्रभू श्रीरामांच्या मध्ये चर्चा होते, माता तुम्हाला 2 वर मागायचेत, पण वनवास मागून जर घेतला तर ऋषी मुनींचं रक्षण होईल. माता कैकईने सांगितलेले, राघवा माझ्या प्रभू श्रीरामाचा अखंड आशीर्वाद माझ्या डोक्यावरती असेल आणि माझ्या प्रभू श्रीरामाला जर वनामध्ये जाऊन ऋषी मुनींचं रक्षण करायचं असेल, त्यामध्ये आनंद असेल ना, तर आयुष्यभर कलंकित म्हणून जगण्याचं सुद्धा मी धाडस करते. काही हरकत नाही, मी तयार आहे आयुष्यभर कलंकित म्हणून जगण्यासाठी. दशरथ महाराजाचं दर्शन घेतलंय, सुमित्रा मातेचं दर्शन घेतलं आणि ज्या वेळेला निघाले अयोध्येवासीमध्ये, अयोध्येमध्ये एवढं दुःखाचा डोंगर कोसळलेला. प्रत्येकाने आपोआपल्या दारामधील जी फुलाची तोरण आहे ती तोडून टाकलेली आहेत, दारातल्या रांगोळ्या मोडून टाकल्या आहेत. आणि प्रत्येक जण सांगायचे, अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्र होणार आणि आम्ही त्यांचीच प्रजा. आमचा राजा प्रभू रामचंद्र, आम्ही त्यांची प्रजा. पण आता भरत राजसिंहासनावरती, प्रभू रामचंद्र निघाले. अगदी वयोवृद्ध माणसं आहेत, लहान लेकर आहेत. अयोध्येमधील प्रत्येक जण लहान मोठ्या सहित सगळे निघाले. राघवाला विनंती केली, कोणी तर रथाला अगदी लेकर आडवे घालावेत. राघवा तुम्ही जर अयोध्येला सोडून गेले ना, तर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळेल, आम्हाला सोडून जाऊ नका. प्रत्येक जण विनंती करायचे. अयोध्येतील माणसांनी रडावं नवल नाहीये. जगाच्या मालकाला वनवासात पाठवताना हत्ती सुद्धा रडायचे, घोडे सुद्धा रडायचे, पशु पक्षी सुद्धा रडत होते. प्रभू रामचंद्र निघालेत. सर्व अयोध्येतील लोक त्यांच्या सोबतच आहेत, सर्व भक्त अयोध्ये मंडळी निघालेत. ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्राच्या सोबत निघाले, रथ केलेला आहे. रथामध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीता माता आहेत. आणि त्या ठिकाणी पहा, सुमंत तो रथ घेऊन निघाले आहेत. सुमंत नावाचा प्रधान रथ घेऊन निघाले, रथाचं सारथ्य पण करतायत. प्रभू रामचंद्राला सोडण्यासाठी जात असताना पहा, ज्या वेळेला शरयू नदीच्या तटावरती तो रथ घेऊन आलेले आहेत, अयोध्येतील सर्व लोक आलेत पाठीमागे. भगवान जाऊ नका, प्रभू श्रीराम आम्हाला सोडून जाऊ नका. राघवा
आम्हाला सोडून जाऊ नका. प्रभू रामचंद्राला विनंती करू लागलेत. शरयू नदीच्या तटावरतीच त्या ठिकाणी मुक्काम केला. प्रभू रामचंद्र झोपलेली आहेत, कारण डोक्यात विचार होता, ज्या वेळेला मध्यरात्री अयोध्येतील सर्व लोक झोपतील, शरयू नदीच्या तटावरतीच आपण त्यांना सोडून जाऊ आणि आपण समोर निघून जाऊ. मध्यरात्रीची वेळ झाली. अगदी वयोवृद्ध माणसं सुद्धा रात्रभर झोपायचंच नाही असा विचार प्रत्येकाने केलेला. प्रभू श्रीरामाला सुमंत घेऊन निघाले. पण जात असताना पहाटेची वेळ झाली. लक्ष्मणजी, भरत, प्रभू रामचंद्र आणि सीता माता उठलेली आहेत. सुमंतला उठवलं. ज्या वेळेला रथाला घोडे झोपलेली आहेत आणि रथ घेऊन निघाले, पण सर्व जे अयोध्येतील अयोध्येवासी होते त्यांना झोपीत टाकलं. प्रभू रामचंद्रांनी शरयू नदी पार केली. शरयूच्या पलीकडे गेल्यावर शृंगवेरपूर मध्ये आलेत. जे मागे लोक होते ना, त्यांच्या लक्षात आलं, सकाळी उठून पाहिलं, रथही नाहीये, घोडे नाहीयेत, प्रभू रामचंद्र नाहीये, सीता नाही, लक्ष्मण नाही, सुमंत नाही, कोणीच दिसेना. म्हणून सगळीकडे शोधून पाहिलं. काही काही लोकांनी तर्पण केला, ज्या झोपीनं आपल्यावरती घाला घातला ना, आता 14 वर्ष प्रभू रामचंद्र येईपर्यंत आणि परत आपलं दर्शन होईपर्यंत आता झोपायचंच नाही, हा पण केलेला. पोटात अन्नाचा कण नाही. शृंगवेरपूर मध्ये आले. तिथे आल्यावर गुहक नावाचा एक राजा आहे. शृंगवेरपूर मध्ये आल्यावर निषाद राजाची भेट प्रभू रामचंद्राची होते. आणि निषाद नावाचा राजा जो आहे, प्रभू रामचंद्रासाठी अगदी त्यांनी काही फळे आणून ठेवलेली आहेत. स्वागत सन्मान केला. त्या ठिकाणी कुटिया बांधण्यात आली आहे. भगवान प्रभू रामचंद्राची काळजी तिथे घेऊ लागले. ज्या वेळेला सीता माता लक्ष्मणजी सोबत आहेत, निषाद नावाचा राजा यांच्या सोबत चर्चा होती. तिथून पुढे शृंगवेरपूर नावाचं गाव लागते. तिथून भगवान परमात्मा निषाद नावाचा राजा आहे ना, त्याची भेट घेतली जाते. सर्वांना दर्शन दिलं. राघवांना झोपण्यासाठी कुटिया तयार केली आहे, आसन टाकलेलं आहे. पण प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, वनवासाकरिता निघालोय तर पण आहे, रोज धरणी मातेवरती झोपायचंय. उशाला अगदी दगड घेतले आणि धरणी मातेवरती झोपले, जमिनीवरती झोपलेत. खाली अंथरण्यासाठी आसन तयार केलेलं होतं, पण नाही. फलहारही केलेला नाही, कारण पण होता. 14 वर्षावरून वनवासावरून परत येईपर्यंत कुठेच अन्न ग्रहण करायचं नाही. शृंगवेरपूर नावाचं जो राज्य आहे, त्या नगरामधील सर्व लोकांनी दर्शन घेतलं. भगवान परमात्मा निघाले आणि पुढे आल्याच्या नंतर पहा, प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीता मातेनं पाहिलं तर समोर एक नावाडी नौकेमध्ये बसलेला आहे. नौकेत बसलेला होता. अगदी भगवान विष्णू जसे शेष नागावरती झोपलेले आहेत ना, तशा पद्धतीनं तो नौकेमध्ये बसलेला आहे. नौकेत बसल्याच्या नंतर लक्ष्मणजी आले. महिला मंडळ, लखनने अगोदर विचारलं, म्हणे साक्षात प्रभू रामचंद्र राघव आलेत म्हणे, अरे उठून नमस्कार तरी कर, दर्शन तरी घे. ते म्हणे अजिबात तुम्ही सांगू नका. अरे ज्यांच्या डोक्यावरती गंगा आहे ते सांगू नको म्हणे. तू पाय टाकले गंगेमध्ये, म्हणे बघ माझ्या पायापाशी गंगा आहे. लक्ष्मणजी शब्द ऐकत नाहीयेत. पण ज्या वेळेला पहा, प्रभू रामचंद्रांनी हात जोडले आणि सांगितलं, केवट नदीच्या तटाच्या पार जायचं होतं, आम्हाला नौकेमधून सोडशील? लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. नौकेतून आम्हाला पलीकडे सोडशील? माणसानं विनंती कशी करावी हेही शिकायचंय. एखादं काम आपलं करायचं असेल, आपली एखाद्याकडून जर काम करून घ्यायचं असेल तर कसं बोलावं माणसानं, बोलण्यात किती मवाळकी पाहिजे. कारण संतांनी सांगितलंय, बोलण्यामुळे कधी कधी घोटाळा होतो. महिला मंडळ, काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, या गोष्टी माणसाला भानगडी राहत नाही लक्षात. पण माऊली ज्ञानोबा सांगतात, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलणं असावं, पण कसं, अगदी मोजकं बोलणं पाहिजे. कधीच कोणाच्या मनाला इजा होणार नाही असं आपलं बोलणं. महिला मंडळ, तुम्हाला तुमच्या शेजारणीकडून उदाहरणार्थ साखर आणायची, आणताना तुम्ही उसणं आणता की नाही, असं करा नाही तर असं.
गरज प्रत्येकाला पडते, किती मोठ्या घरची बाई असू द्या, पण कधी कोणती वस्तू संपेल आणि कधी आणावं लागेल सांगता येत. साखर आणण्यासाठी तुम्ही शेजारीच्या मैत्रिणीकडे गेल्या आणि तिला सांगितलं म्हणे साखर दे, कब्बर साखर, काय कमी तुम्हाला, लोकांच्या मुंड्या मोडून तर कमवलं तुझ्या नवऱ्यानं, दे दे, असं म्हटलं भेटल का? भलं मोठं लाकूड काढल आणि 2-3 सटके देऊन काढून देईल, पण साखर भेटणार? पण तुम्ही जर गेला, ताई साखर देता का हो? आमचे मालक बाहेर गेलेत, परत आले ना 4 दिवसात की तुमची परत आणून देते, देता का? असं म्हटलं भेटेल की नाही? बोलण्याची सुद्धा पद्धत असते काहीतरी. तुम्हाला एक प्रसंग सांगते, बोलण्यामुळे किती मोठा घोटाळा होतो. एका घरामध्ये 3 मुली होत्या पहा. एक होती तुतानी, एक होती गेंगाणी आणि एक होती बोबडी. तुतानी, गेंगाणी, बोबडी तिघीच्या 3 तऱ्हा लग्न जमना. एवढे स्थळ पाहिले, या पोरीच्या बापानं पण कोणताच मुलगा यांना पास करेना. शेवटच्या वेळेला वडील 50 वर्षाचे झाले. वडिलांनी सांगितलं, पोरीनो अगं एवढे स्थळ पाहिले, तुम्ही बोलल्या की घोटाळा होतोय. शेवटचं स्थळ पाहतो म्हणे, 3 सख्या बहिणी सख्या जावा एकाच घरात जाणार, पण पोरींना सांगितलं होतं तुम्ही बोलल्या की घोटाळा होतोय. उद्या पाहुणे आल्याच्या नंतर पाहुणे नाश्ता करून जेवण करून परत जाईपर्यंत कोणी शब्द बोलायचा? पोली म्हटले, पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी 8 वाजता नाश्त्याला हजर. सकाळी पोह्याचा नाश्ता झाला. दुपारची वेळ, पोरींनी सुंदर अशा साड्या घातलेल्या होत्या, सुंदर अगदी श्रृंगार केलेला होता. दुपारची वेळ झाली, पंचपक्वानाचं भोजनाचं ताट, जेवणाची वेळ. आता जेवणात काय होतं ऐका. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाटा होतं, पापड होता, लोणचं होतं, गुलाबजाम होते, जिलेबी होती. तोंडाला पाणी नका सटे द्या. आता आपण वरण आणि भाकरी खायच्या. तुमच्याकडे करता का वरण पंक्तीला? इकडच्या भागात आलं, खाणाराचं पार मरण येतं, पण वरण काय संपत नाही. तुम्ही कुठेही जा, काय करता? वरण गावात पातेल्याची पातेली भरू वरण. दुसरी भाजी लईच केली तर वांग्याची, बरोबर आहे की नाही? भले मोठ्या चपाती नाही, चपाता एवढी राहती पाते, त्याच्यावर एक माणूस सहज झोपन. ती पद्धत इकडच्याच भागात आहे, आमच्या तिकडे नाही तसं. कधी आले तर लक्षात येईल तुमच्या. ती कुठून आणले काय माहिती, तवाही भला मोठा राहतो. करणारी बाई सुद्धा. आम्ही दिंडीला पहा, तुमच्या भागातली एक दिंडी असते, आमच्या तिकडे दिंडीमध्ये एकच बाई 2,500 लोकांचा स्वयंपाक करते. बरं एकटीच चपात्या करणार, भाजी करणारे दुसरे माणसं, एकटी बाई 2,500 लोकांच्या 1,500 लोकांच्या चपात्या कशा करत असेल तुम्ही पहा. बाईचे हातपाय एवढे उडले अशी बाई, पण ती अशी भला एवढा उंडा घेते, एवढा तुमच्या 10 माणसाला जेवढा लागतो का तेवढीची एकच चपाती. त्याला नाव काढलं मी चपाता, चपाती नाही म्हणत. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट होतं. त्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची, कढीपत्त्याची, कोथिंबीर टाकून फोडणी दिलेली कढीची वाटी. कढी कळते ना तुम्हाला? कढी कळते का? कढी दुगाव खाल्ली का? कढी असा पदार्थ आहे शिवाजी महाराज. कढीमध्ये 5 बोट बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत? बोला ना, चव कळत? उद्या कढी करा, फुरका मारा, मग आपली आठवण काढा. कुठलाही असू दे, कढी खाणारा शहरातला असू दे किंवा खेड्यातला. पोराचे मामा म्हणतात सकाळी 8 वाजल्यापासून हजर आहे. जेवणाची वेळ झाली, पोहे खाल्लेत, 8 वाजता आलोत म्हणे. आल्यापासून पाहतोय 3ही पुरी, एकही बोल नका. कारण ह्या बोलल्या अजून पाहतो म्हणे मुख्यात नसतील. आता पद्धत निघाली, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात कुठं भेटतात. मालकाला म्हणती काय काय सांभाळू, घर सांभाळू की दार सांभाळू की जनावर सांभाळू की सासू सासरे सांभाळू तरी काय. नवरा म्हणतो मी सगळं सांभाळतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळ. कधी काय बोलल भसक्यान सांगताच येत नाही. ती म्हणे सकाळपासून आलोय, पोराचे मामा म्हणतात हे मुख्यात नसतील. काही करून म्हणे जेवण होईपर्यंत पोरींना बोलतं करायचं. पाहतो मी मामा वेगळा, गाव मामा वेगळा. गाव मामा माहितीये ना, हा तसा गाव मामा होता. 12 नाही 1200 गावचा पाणी पिलेला मामा म्हणे. काहीही करून पोरींना जेवण होईपर्यंत बोलतं करायचं. बोलतं करायचं म्हटल्यावर मामांनी कढीमध्ये असे 5 बोट बुडवले. महिला मंडळ कढीचा असा फुरका मारला. मामा म्हणतात वा काय कढी झाली, अशी कढी आजपर्यंत खाल्ली नव्हती म्हणे. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी, जिनं कढी केली स्तुती ऐकली.
पातीला उचलून घराच्या बाहेरच पडत सुटली. बाई 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 ताय तांगो तुम्हाला तकलपतून धामाधूम झाले. त्यात देव धातलं मीव धातलं. देव का तुम्हाला पली पली म्हणे, वालो का कली म्हणे, घ्या ना थोली थोली. मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्यात दुसरी आली. ती काय म्हणती, अगं कशाला बोलली. एवढं बोलायला तिने अर्धा तास घातला. तेवढ्यात तिसरी आली. तिने शांत बसाव की नाही. ती काय म्हणती, काय केलं तुम्ही, पप्पानी सांगितलं होतं ना बोलू नका. बोलणं जमणे ना, मोडणं जमणे ना. तुम्हाला कळलं का नाही, जे ताटावरचे पाहुणे उठून पळाले त्यांनी अजून दुगावचं तोंड नाही पाहिलं. बोलण्याचा परिणाम पहा. कधी बोलावं, काय बोलावं समजलं पाहिजे. जीवनात माणसाला मोठं व्हायचं असेल नाही का, बोलणं तर मोजकं पाहिजे, पण डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी पाहिजे. याचा अर्थ डोकं बर्फासारखं शांत ठेवा आणि तोंडानं कायम गोड बोलत राहा. सगळं जग डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाहीये. प्रभू रामचंद्राकडून हा गुण शिकायचा आहे. लक्ष्मणजी दरडावून म्हणतात, तुला कळत नाही का, जगाचा मालक प्रभू रामचंद्र राघव आलेत, उठ. उठणार नाही म्हणे, तू बोलायचं नाही. लखनजीचं अजिबात ऐकना. पण प्रभू रामचंद्र म्हटले, केवट, अरे गंगेच्या तटाच्या पार जायचं होतं, सोडतो का. विनंती आहे. ज्या वेळेला केवट म्हणेपर्यंत, विनंती म्हणेपर्यंत तर केवटानं बसलेला होता ना, पाय पसरून बसलेला होता, मांडी घातली आणि हात जोडले. भगवान, सोडतो मी तुम्हाला, पण एक अडचण आहे म्हणे. कशाची अडचण. तुमची कथा अशी ऐकली म्हणे, तुमची ख्याती आता 1 महिन्यापूर्वीची, की तुम्ही म्हणे की तुमच्या चरणाचा स्पर्श दगडाला झाला तर दगडाची बाई होती म्हणे. काय म्हणतात, दगडाची बाई. आता गौतमाची पत्नी अहिल्याला श्राप होता. दगडाची बाई होते म्हणे, पहिली एक बाई, आणि ही परत जर माझी तो लाकडाची कमकुवत झालेली नौका म्हणे, हिची बाई झाली तर पहिली एक आणि ही एक सांभाळू कशी. आपल्याच्यानं शक्य नाही म्हणे. मग पर्याय नाही का, आहे ना पर्याय. कोणता. केवट महाराज सांगू लागले, भगवान, तुमच्या चरणाच्या स्पर्शानं नाही, शरणाच्या धुळीच्या स्पर्शानं दगडाची श्री झाली. मग पाय धुवावं लागतील, पण एक अट आहे, तुम्ही म्हणा की केवट तू माझे पाय धु. प्रभू रामचंद्र म्हटले, अरे माझे पाय धुवून मी कसं सांगल तुला, तुम्ही सांगावं लागल म्हणे. काम तुमचं आहे, काम आपलं आहे का, तुम्हाला गरज आहे, तुम्ही म्हणा केवट तू माझे पाय धु. प्रभू रामचंद्र म्हटले, तुला धुवू वाटले धुवू, नाही तर नको धुवू, पण तसं नाही म्हणे, तुम्ही म्हणा तुमची गरज. तोपर्यंत पाय धुत नाही, पलीकडे नेत नाही. संधी शोधली. लक्ष्मणजी म्हणतात, तू काय येडा झाला, तुम्ही बोलायचंच नाही म्हणे अजिबात. प्रभू रामचंद्र म्हणतात, ज्यावेळेला लखननी विचारलं प्रभू रामचंद्राला, दादा म्हणे हा केवट मला काय एवढे येड्यावणी करतो म्हणे, मला का असा त्रास देतो. ती म्हणे त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला मी विष्णू अवतार धारण केलेला होता ना, तेव्हा तू शेष होता आणि हा त्या वेळेला हा केवट कासव होता. पण हा कासव असताना माझं दर्शन घेण्यासाठी आला तर तू फणा काढून त्याला भीती दाखवायचं म्हणे, त्यामुळे ते तुला असं करते. बदला प्रत्येकाचा होतो. आता तेव्हा तुझे दिवस होते, आता याची वेळ आलेली आहे. ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र सांगतात, केवट माझे चरण धू. चरण धू म्हटल्या बरोबर केवट ना चरण धुवायचे सोडले, पळत सुटलं झोपडीकडं. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे तिकडे कुठे चालला, राघव थांबा म्हणे, मला माहिती आहे देवाची पूजा करायची असेल तर जोडीने करावं लागते, कथा ऐकायची असेल तर एकट्याच बाईनं ऐकावी लागते, पूजा करायची असेल तर मला माहिती म्हणे, जरी साधा बोळा असेल अडाणी असेल तरी जोडीनं पूजा करावी लागते म्हणे. माझ्या पत्नीला अर्धांगिनीला घेऊन येतो. धावत पळत गेला, पत्नीला सांगितलं, चल प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा, चरण धुवायचे. पत्नी म्हणली, स्वामी सोन्याचं ताट नाहीये, चांदीचं ताट नाहीये म्हणे, तांब्या सुद्धा नाही, जाणार कसं. केवटाने सांगितलं, अगं सोन्याच्या ताटाची चांदीच्या ताटाची गरज नाहीये, काठवट घे, काठवट. काठवट का, काठवटीत जर त्या प्रभू श्रीरामाचे चरण धुतले ना, अगं सोन्याचं चांदीचं ताट असू दे, पण त्याच्यात पाय धुतले तर ते पायाचं पाणी फेकून द्यावं लागेल. पण या काठवटीत जर पाय धुतले ना
तर या काठवटीमध्ये राहिलेलं पाणी सगळं त्या काठवटीत मुरून जाईल आणि 1.5-2 महिने ज्या ज्या वेळेला तू भाकरी करशील ना त्यावेळेला त्या काठवटीत भाकरी मळू मळू घेताना भगवान प्रभू रामचंद्राची जगाच्या मालकाच्या चरणाची धूळ खाण्यासाठी भेटल। विचार केला, आनंद वाटला। काठवट कळते ना पण कशी राहते काठवट? लाकडाची, अजून 2 कानं राहतात तिला पाय मांडण्यासाठी, बरोबर का? परातीला एवढाले अंगठी असतात परातीत, बरोबर की नाही? देवाच्या पायाची धूळ खाण्यासाठी भेटावे म्हणून काठवटीमध्ये पाय धुतले भगवंताचे। काठवट घेऊन निघाले। आपल्या बाईची रोज धूळ खावं लागते, एवढी पडती की नाही पायाची? कुठून जाऊन बरं पाय धुवून बसत नाही। कित्येक वेळा पाहिल्यात मी माणसं, पाहिले सासरा आतमध्ये आला की पाय बाहेर घेणार, सासूबाई आतमध्ये आली की पाय बाहेर घेणार, ताटाच्या असे ताटाने पायाने दाबते मग ताट। पण सगळे कुणीच नसले तर मग पाहायची मज्जा, एवढाले अंगठे अशा आतमध्ये। ज्या वेळेला काठवट घेऊन निघाले, केवटाची पत्नी प्रभू रामचंद्राचे चरण धुवू लागलेत। जगाच्या मालकाला एका पायावर उभं केलं पहा। भगवान परमात्माचा एक पाय धुवून घेतला, दुसरा पाय धुवायचा आहे, पण दुसरा पाय धुवायला काठवटीत घेतला तर पहिल्या पायाला माती लागली। प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे पहिला दुसरा धुतला पण पहिल्याला लागली ना परत माती, मग परत धुवावं लागेल। केवटानं परत पाय धुवायला चालू केलं। लखन म्हणतात, हे काय येडा झाला का काय? म्हणे तू शांत बस म्हणे, बोलायचं नाही। लक्ष म्हणजे शांत उभे राहिलेत, चरण धुणं चालू आहे। पण ऐका, सांगितलं शेवटी भगवान एक पाय काठवटीमध्ये ठेवा आणि एक पाय असा वरती तरंगून ठेवा। प्रभू रामचंद्राने एक पाय तरंगून ठेवला, एक पाय काठवटीत। पण राघव म्हणतात, केवट अरे एक पाय ठेवला वरती तरंगून पण पडण्याची भीती वाटते, पडण्याची शक्यता आहे। केवटाने सांगितलं, राघव भगवान पडण्याची भीती वाटते तर मग आधार म्हणून हात माझ्या डोक्यावर ठेवा ना म्हणे, तुम्हाला आधार भेटल मला आशीर्वाद भेटल। प्रभू रामचंद्र हसले, केवट फार हुशार आहे, एवढ्यातून संधी भेटली कोणी सोडणार आहे का? जगाच्या मालकाचे चरण धुवून काढलेत, दर्शन घेतलं। पण ऐका, जवळ लक्ष्मणजी तेच चरणाचं पाणी ते अमृत पिण्यासाठी मागायचे, पण लखनला नाही दिलं। तुझ्या नशिबात नाही म्हणे, फक्त आपला अधिकार आहे। चरण धुतले, ते पाणी प्राशन केलं आणि ज्या वेळेला नौकेमध्ये बसलेले